आज आपण एका अशा श्रीमंतीबद्दल बोलणार आहोत जी पैशात नाही तर चारित्र्यात मोजली जाते. चला तर मग सुरू करूया ही गोष्ट, चरित्राची श्रीमंती. माणसाची किंमत पैशाने नाही तर माणुसकीने ठरते. हे वाक्य आपण कितीतरी वेळा ऐकलं असेल, नाही का? पण आजची ही जी गोष्ट आहे ना, ती आपल्याला या वाक्याच्या अगदी मुळाशी घेऊन जाईल आणि खरंच विचार करायला लावेल. चला तर मग गोष्टीच्या सुरुवातीला जाऊया. ठिकाण आहे मुंबई. समुद्राच्या अगदी समोर असलेलं एक मोठं आलिशान 5 स्टार हॉटेल. आणि इथेच भूतकाळातले दोन चेहरे एकमेकांसमोर येतात आणि इथूनच एका नव्या नाट्याची सुरुवात होते. तर या गोष्टीची मुख्य पात्र आहेत रोहित आणि नेहा. झालं असं की 5 वर्षांपूर्वी त्यांचं नातं तुटलं होतं, तेही एका खूप वाईट अनुभवाने. आणि आता बघा, तब्बल 5 वर्षांनी नशिबाचा खेळ म्हणा किंवा काहीही, ते दोघे पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. पण आजची सिच्युएशन खूपच वेगळी आहे. त्यांचं नातं का तुटलं होतं? तर नेहाचे शब्द ऐका. 5 वर्षांपूर्वी ती रोहितला म्हणाली होती, तुझ्याकडे ना पैसा आहे ना कोणतं स्टँडर्ड. मी एका श्रीमंत मुलाशी लग्न करते. माझी स्वप्न पूर्ण करण्याची तुझी लायकीच नाही. याच शब्दांनी, याच विचारांनी तिने ते नातं तोडलं होतं. यातून नेहाची वृत्ती काय होती हे स्पष्ट दिसतं. आणि आता 5 वर्षांनंतर कथेचा दुसरा अंक सुरू होतो. रोहितला एका वेटरच्या युनिफॉर्ममध्ये बघून नेहाच्या मनात एक वेगळंच क्रूर समाधान येतं. तिला जणू काही तिच्या अहंकाराला कुरवाळण्याची एक मोठी संधीच मिळाल्यासारखं वाटतं. त्याला बघताच तिच्या डोक्यात विचार येतो, वाह, काय योगायोग आहे, हा इथे वेटर आहे. छान झालं, आज याला याची खरी जागा दाखवूनच देते. आणि हाच विचार, इथूनच सगळा खेळ सुरू होतो आणि कथेतील तणाव वाढत जातो. मग काय, नेहा मुद्दाम रोहितचा अपमान करायला लागते. ती तिच्या श्रीमंत नवऱ्यासमोर त्याची ओळख करून देते. हा माझ्या मागे लागलेला एक वेडा होता. मग छोट्या छोट्या गोष्टीतून त्याला कमी लेखायला सुरुवात करते. पाणी गरम आहे, दुसरं घेऊन ये. हा नॅपकिन किती घाण आहे, टेबल नीट साफ कर. तिचा प्रत्येक शब्द, प्रत्येक हावभाव फक्त आणि फक्त त्याला डिवचण्यासाठी होत. आणि इथला विरोधाभास बघा किती मोठा आहे. एकीकडे नेहाचा तो अहंकार, तिची ती क्रूरता, ती सगळ्यांसमोर रोहितचा अपमान करत होती. आणि दुसरीकडे रोहितचा संयम, तो अगदी शांत होता. प्रत्येक अपमानाला तो तितक्याच नम्रपणे सामोरा जात होता. ही जी अपमानांची मालिका सुरू होती ना, त्याचा कळस होतो एका क्षणी. नेहा ठरवते की ती रोहितला टीप देणार. तिच्यासाठी हे फक्त टीप देणं नव्हतं, तर रोहितला त्याची जागा दाखवून देण्याचा आणि स्वतःचा विजय साजरा करण्याचा एक मार्ग होता. ती 500 रुपयांची एक नोट नेहासाठी ती फक्त नोट नव्हती. ती तिच्या मोठेपणाचं, तिच्या श्रेष्ठत्वाचं प्रतीक होतं. रोहितच्या परिस्थितीवर दया दाखवल्याचा तो एक पुरावा होता. तिच्या मते हा तिचा शेवटचा आणि सगळ्यात मोठा घाव होता. ती नोट रोहितच्या हातावर ठेवताना ती काय म्हणते बघा, हे ठेव, मला माहितीये वेटरच्या पगारात घर चालवणं सोपं नसतं. आपली जुनी ओळख आहे म्हणून ही मदत समज. तिच्या आवाजातला तो गर्व आणि तुच्छता अगदी स्पष्ट जाणवत होती. पण त्या 500 रुपयांचं झालं काय? रोहितने ते पैसे घेतले का? आता इथूनच ही गोष्ट एका अशा वळणावर जाते ज्याची कल्पना नेहाने तर सोडाच पण कोणीच केली नसेल. आणि आता येतो तो क्षण, ज्या क्षणाची आपण सगळे वाट बघत होतो, जिथे गैरसमजांचा फुगा फुटणार होता आणि खरं सत्य समोर येणार होतं. वेळ आली होती वास्तवाला सामोरं जाण्याची. नेहा आणि तिचा नवरा जणू काही मोठी लढाई जिंकल्याच्या थाटात हॉटेलमधून बाहेर पडत होते. तितक्यात हॉटेलचे जनरल मॅनेजर पुढे येतात आणि त्यांना अगदी आदराने थांबवतात. हाच तो क्षण होता जिथे सगळं चित्र पलटणार होतं. मॅनेजर अगदी शांतपणे त्यांना सांगतात, मॅडम, तुम्ही आता ज्यांना 500 रुपयांची टीप दिलीत ना, ती रक्कम त्यांनी हॉटेलच्या चॅरिटी बॉक्समध्ये टाकायला सांगितलीये, अनाथ मुलांसाठी. हे ऐकताच नेहाच्या चेहऱ्यावरचा रंग चोडाला. हा तिला बसलेला पहिला धक्का होता. आणि मग येतो तो खरा बॉम्ब. मॅनेजर पुढे जे बोलतात त्याने नेहाच्या अहंकाराचे अक्षरशः तुकडे तुकडे होतात. ते शांतपणे सांगतात, कारण मॅडम, ज्यांना तुम्ही एक साधा वेटर समजून इतका वेळ अपमानित करत होता, ते रोहित सर या हॉटेलचे मालक आहेत. झालं. एका क्षणात सगळीकडे शांतता. या एका वाक्याने सगळं काही बदलून टाकलं होतं. मॅनेजर पुढे सगळं स्पष्ट करतात. ते सांगतात की फक्त हे एकच हॉटेल नाही, तर मुंबईत रोहित सरांच्या अशा 5 हॉटेल्सच्या शाखा आहेत. आज त्यांचा एक कर्मचारी अचानक आजारी पडला म्हणून ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी ते स्वतः कामाला लागले. कारण त्यांचं एकच तत्व आहे, कोणतंही काम छोटं नसतं आणि खरा लीडर तोच जो आपल्या टीमसोबत खांद्याला खांदा लावून काम करतो. आणि इथे कथेचा शेवटचा अंक सुरू होतो, जिथे पैशाची श्रीमंती काय असते आणि चारित्र्याची श्रीमंती काय असते यातला फरक
अगदी आरशासारखा स्पष्ट होतो. हा एक असा धडा होता जो नेहा तिच्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नव्हती. थोड्या वेळाने रोहित आपला वेटरचा युनिफॉर्म बदलून एका छानशा सूटमध्ये लॉबीतून बाहेर पडतो. तो शांतपणे नेहाच्या बाजूने जातो, पण तिच्याकडे बघतही नाही. नेहाचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो. अपमान आणि पश्चातापाने तिची मान खाली गेलेली असते. रोहित तिच्याशी एक शब्दही बोलत नाही, पण जाता जाता तो आपल्या मॅनेजरकडे बघून असं काहीतरी बोलतो जे नेहाला अगदी स्पष्ट ऐकू जाईल. तो म्हणतो, त्यांना सांगा माणसाची किंमत खिशातल्या पैशांनी नाही तर काळजातल्या माणुसकीने ठरते. तर ही गोष्ट इथे संपते, पण जाता जाता एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी सोडून जाते. आपली खरी श्रीमंती आपण मोजतो तरी कशात? आपल्या बँकेतल्या आकड्यांमध्ये की आपल्या वागण्यात आणि आपल्या मनातल्या माणुसकीमध्ये? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?